नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी बनवणार आहे शिमला मिरचीची बेसन पेरून भाजी. काही जण ह्याला शिमला मिरचीचा झुणका सुद्धा म्हणतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. ही बघा 1/2 किलो शिमला मिरची आहे. स्वच्छ धुवून मी चिरून घेतली आहे. बघा चिरताना मी असे क्यूब्समध्ये तिला कापली आहे. एकदम बारीक कापली ना तर ती पूर्ण नरम पडेल आणि मग ती चिकट होईल पूर्ण भाजी. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 3 चमचे बेसन आहे. हे बघा कोरडं भाजून घेतलं आहे. अजिबात तेल न वापरता भाजून घेतलं आहे, पण कच्चं बेसन नाही आहे. 3 ते 4 चमचे आपलं तेल फोडणीला. राई, जिरं, मसाला, हळद, धना जिरा पावडर, मीठ आणि हिंग. कढईत तेल घेऊया. तेल तापलं की मोहरी तडतडू दे चांगली. गॅस बारीक करते. मोहरी तडतडली की जिरं घाला, हिंग आणि कांदा. कांदा परतून घेऊया. एकदम जास्त त्याला काही ब्राऊन करायची गरज नाहीये. साधारण गुलाबीच ठेवा कांदा. हे बघा कांदा साधारणसा गुलाबी झाला आहे. आता आपण त्याच्यात आपले बेसिक जे मसाले आहेत ते घालून घेऊया. धना जिरा पावडर, हळद आणि तुमचा नेहमीचा घरातला घरगुती जो मसाला असेल तो, आणि मीठ. 2 मिनिटं मसाले परतून घेऊया. अगदी जर कांदा कोरडा वाटत असेल तर 1 चमचा पाणी घाला, कारण टोमॅटो नाही वापरलाय ना ह्याच्यात, त्यामुळे जरा कोरडं वाटत असेल तर 1च चमचा पाणी घाला, म्हणजे जरा मसाला भाजेपर्यंत खाली करपणार नाही. हे बघा मसाले आपले झाले आहेत परतून. आता आपण शिमला मिरची ऍड करूया. 2 ते 3 मिनिटं शिमला मिरची चांगली कोट होईल. आपले मसाले सगळे शिमला मिरचीला अशी परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं. एक शिमला मिरची जरा मऊ पण होईल. बघा मसाले चांगले व्यवस्थित कोट झाले आपले शिमला मिरचीला. शिमला मिरची आता आपली शिजायची आहे. तर आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवूया, म्हणजे खालून लागणार नाही, शिमला मिरची करपणार नाही कढईत. 5 मिनिटांनी झाकण काढून आपण एकदा चेक करू. 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा पाणी मस्त सुटलं आहे. थोडंसं पाणी ऍड करूया. शिमला मिरची पण शिजली आहे व्यवस्थित. थोडीशी जराशी मला असं वाटतं अजून शिजायला हवी. थोडा वेळ शिजू दे. अशीच ठेवते मी. झाकण आता नाही लावत, कारण पाणी आता घातलं आहे ना, तर अशीच ठेवते मी जरा ओपन. हे बघा झाली 2 मिनिटं. थोडं पाणी होतं ते आटलं. आता हे जे आपलं भाजलेलं बेसन आहे ना, ते आपण ऍड करूया. थोडं थोडं करत ऍड करा, तुम्हाला लागेल तसं. तुम्हाला वाटलं जास्त होतंय तर तुम्ही ठेवू शकता. लागेल तेवढंच ऍड करा. हे पूर्ण वापरलं गेलं व्यवस्थित. लागेल तसं ऍड करा. व्यवस्थित मिक्स करा. पटापट हात चालवा जरा. आपलं बेसन तसं भाजलेलं आहे, तरी पण आता आपल्याला त्याला एक वाफ काढायला लागेल. तर आपण परत ह्याच्यावर झाकण ठेवू आणि झाकणावर परत थोडंसं पाणी ठेवूया, म्हणजे ते लागणार नाही कढईला खाली भाजी. आता पाणी ऍड करायची गरज नाही, फक्त भाजी लागू नये म्हणून ठेवलं आहे.
2 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया. 2 मिनिटं झाली आहेत. आता आपण भाजी उघडून बघूया. पाणी टाकू नका शक्यतो, नाहीतर सगळं चिकट होईल. हे बघा मस्त शिजली आहे आपली भाजी व्यवस्थित. तर आपण गॅस बंद करूया आणि वरतून कोथिंबीर ॲड करू त्याच्यात. बघा कोथिंबीर घालून घेतली. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. झाली आहे आता आपली भाजी. तर ही बघा आपली शिमला मिरचीची भाजी बेसन पेरून तयार आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.